माझे नाव आहे व्यंकटेश मांडवकर. मी मुक्काम आमगाव येथे रहिवासी आहे. मला 2021 मध्ये डिप्ट्रेकचा लेजर स्प्रे मिळालेला आहे. याच्या पहिलं मी स्प्रिंकलरचा वापर करत होतो आणि आता 2021 पासून याचा वापर करून राहिलो. पहिलं मला चना 12 पोते होय 2 एकरामध्ये, आणि आता या डिप्ट्रेकचा लेजर स्प्रे लावल्या तेव्हापासून 2021 पासून मला 20 पोते चना व्हायला लागलेला. हा पसरवणेच आहे फक्त आणि चालू बंदच करणे आहे. आणि याचे थेंब बारीकच आहे, कोणत्याच पिकाला नुकसान नाही पडणार या थेंबांनी. आणि मग हे झाल्याच्या नंतर समोर पुन्हा पसरवणे आहे आणि तो बंद करणे आहे, बस. बाकी काही नाही आहे, याला प्रॉब्लेम कोणताच नाही आहे. आणि तेव्हापासून मला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. आणि याचा वापर पण आपल्याला कांद्यावरही घेऊ शकतो आपण आणि मेथीवरही घेऊ शकतो. माझं नाव रमेश रामचंद्र भोयर, मुक्काम मोकडा, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर. 2020 मध्ये हा लेजर स्प्रे मिळाला होता आम्हाला विजेंकडून. याचा उपयोग खूप चांगला आहे. यानं कसं कारलीसाठी कांदा, रोपटे आणि मेथी, पालक, टमाटर याच्यातही चालू शकते. आणि सर्वात मेन म्हणजे याचं कसं आहे, मालाला इफेक्ट नाही, यानं मार बसत नाही, माल खूप सुरक्षित राहते. उगवण शक्ती खूप चांगली होते, कारण की त्याच्यावर लोट नाही जात, पाणी नाही आणि त्रास नाही याच्यावाला. मेन एक वेळेस टाकला का त्याला उचल्याचं काम बंद करणे, चालू करणे एवढाच त्रास, बस. याच्यावर तर काही नाही आहे. डिप्ट्रेकचा लेजर स्प्रे वन विजनकडून 2019 मध्ये भेटला होता. माझ्या 5 एकर शेतीमधून मी हे लेजर स्प्रे दरवर्षी एक एकर जमिनीमध्ये वापरतो. दरवर्षीचा म्हणजे याचा वापर म्हणजे सोयाबीन नंतर गहू, चणा झाल्याच्या नंतर पुन्हा म्हणजे आता ज्वारी पेरली, ज्वारीमध्ये वापर करता. मी याच्या आधी पटपाणी देत होतो, किंवा मला अगोदर पटपाण्यावर 10 क्विंटल होत होतं एकरी. याच्यानंतर हे लेजर स्प्रे वापरल्याच्यानंतर मला 15 क्विंटल उत्पन्न उतरलं. आणि आता ते 15 क्विंटल उत्पन्न उतरल्याच्यानंतर आता हे लेजर स्प्रे पुन्हा आता गहू झाल्याच्यानंतर पुन्हा मी ज्वारी पेरली. आता ज्वारीवर चालू आहे. लेजर स्प्रेचं पाणी एकदम बारीक, बिलकुल बारीक थेंब, पावसापेक्षा बारीक थेंब पडते. आणि पाणी ते थेंब पडल्यानंतर याच्यापेक्षा जे आपण जे नवजल जे लावतो ते नवजलच्या पेक्षाही पाणी एकदम एकदम असं मुलांना पाणी होते. आणि जागा पण अजून भुसभुशीत जास्त राहते.